देवाने आपल्या एकुलत्या एक मुलाला जगामध्ये पाठवलं अशासाठी किंवा यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. लिसन दिस, हे खालचे जे भाग आहे वचनाचा, यावरून देवाची आपल्यावरील प्रीती काय व्हावी, प्रगट झालेली आहे. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगात अशासाठी पाठवलं की तो तुमच्यावर आणि माझ्यावर भयंकर प्रेम करतो. त्याचं तुमच्यावर आणि माझ्यावर इतकं प्रेम आहे की आम्ही पाहतो त्याने त्याचा एकुलता एक जो मुलगा आहे तो आपल्यासाठी पाठवलेला आहे. आणि याच्यासाठी सुवर्ण वचन योहान 3:16 आहे. आपल्या सर्वांचं पाठ देखील असेल. का बरं आपण सगळेजण म्हणूया, सर्वजण मिळून म्हणूया. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त. हे वचन कदाचित आपल्याला ऐकू सवय झाली. किंवा आता आपण 1 योहान 4:9 मधून जे वचन वाचलं हे पण आपल्याला माहिती असेल. पण मला थोडंसं तुम्हाला देवाच्या प्रेमाकडे घेऊन जायचं आहे. कारण ही मंडळी 35 वर्ष पूर्ण करत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक वेगवेगळे सेवक आणि मंडळातले लोक आलेले आहेत. अनेक लोक मला लाईव्ह पाहत असतील, TV चॅनल, मोबाईल चॅनलवर पाहत असतील. आणि मला आपल्या प्रत्येकाला सांगू द्या की तुमच्या प्रत्येकावर, माझ्यावर देव भयंकर प्रेम करतो. कोणीतरी म्हणा, देव माझ्यावर भयंकर प्रेम करतो. या भयंकर मध्ये सगळं आलं, तुम्ही जी कल्पना करताल ते. आणि या देवाचं प्रेम एवढं भयंकर आहे की मला आपल्याला सांगू द्या, तो देवदूतापेक्षाही जास्त आमच्यावर प्रेम करतो. आता तुम्ही जर देवदूतांकडे गेले तर देवदूत जे आहेत हे देवासाठी फार खास आहेत. आम्हाला 1 घंटा जरी आराधना करायची तर जांभळे सुरू होतात. 1 नाईट प्रेयर करायची तर आम्हाला नको होतं. 1 उपवास धरायचा तर कसा बसा दिवस घालवायचा. आणि त्यात जर 40 दिवसावर आलो होतं मग सांगायलाच नको. परंतु शास्त्रामध्ये लिहिलं, हे जे देवदूत आहे, प्रगटी 4 आणि वचन 8 मध्ये, येशया आम्ही पाहतो 6 त्याच्या 3 वचनामध्ये हे रात्रंदिवस देवाचा धन्यवाद करतात. एस्तर आणि टीम मला माहिती नाही 1-2 घंटे हे आराधना करत होते. आणि त्या आराधनेमध्ये अनेक जण तल्लीनमलीन होते, अनेकांचे डोळे पण उघडे होते, अनेक जण उभे होते, अनेक जण बसलेले पण होते. आणि म्हणून मला आपल्याला सांगू द्या की देव आमच्यावर एवढं प्रेम करतो की त्याने देवदूताला खाली ठेवलंय. देवदूत रात्रंदिवस त्याच्या सेवेत पडले, पण त्याचा देवदूतापेक्षाही जास्त लक्ष जर कोणाकडे असेल तर ते मंडळीकडे आहे. ते तुझ्याकडे प्रिय मुली, ते तुझ्याकडे प्रिय मुला, ते आपल्याकडे प्रिय सेवक. कारण तो आपल्यावर अति जीवापाड प्रेम करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून ही मंडळी 35 वर्ष पाहते. म्हणून आपण 2000 वर्षापासून सर्वाईव्ह आहोत. कारण हे आपल्या बलाने नाही झालेलं, हे आपल्या पराक्रमाने नाही झालेलं, हे आपल्या चांगुलपणाने नाही झालेलं. मी चांगला ड्रम वाजवतो म्हणून नाही, मी चांगला प्रचार करतो म्हणून नाही, माझ्याकडे चांगली चर्च बिल्डिंग आहे म्हणून नाही, माझ्याकडे चांगलं टॅलेंट आहे म्हणून नाही, मी चर्चचा 35 वर्षापासूनचा मेंबर आहे म्हणून. हे आपल्या कशामुळेच नाहीये, हे फक्त त्याच्या प्रेमामुळे. कोणीतरी आमेन म्हणेन का हो? हे फक्त त्याच्या प्रेमामुळे. आणि म्हणून लक्षात ठेवा की ज्यावेळेस देवदूत त्याच्या समोर आहेत, 2 पंखाने डोळे झाकतात, 2 पंखाने पाय झाकतात आणि 2 पंखाने उडतात. आणि त्यांच्या मुखात एकच शब्द, फक्त 1 घंटा नसतो, फक्त 10 मिनिटं 5 मिनिटं घड्याळ लावलेली नसते. रात्रंदिवस पवित्र पवित्र पवित्र, फक्त हेच गीत कंटिन्यू चालू असते. आणि ते देवासाठी गात असतात, पवित्र पवित्र. काय माझ्या मागं तुम्ही म्हणू शकता? किती वेळ म्हणू शकता? ट्राय नाही म्हणू शकणार जास्त वेळ. पुढे गेल्यावर मी सांगेल काय करणार, का म्हणू शकत नाही. पण देवदूत कंटिन्युअसली, अनएंडिंगली, ओनली वन वर्ड, एकच शब्द काय होतो? थोडा जोरात. पवित्र पवित्र पवित्र. बर, आम्ही पाहतो की देव जो आहे, देवाने आम्हाला बनवताना देवदूतासारखं नाही बनवलं, सूर्यासारखं नाही बनवलं, डोंगरांसारखं नाही बनवलं, या सगळ्यांच्या वर बनवलं. शास्त्र सांगतं देवाने तुम्हाला आणि मला त्याच्यासारखं बनवलं.
त्याच्या प्रतिरूपात बनवलं. उत्पत्ती 1:27 तुम्ही जर वाचाल तर शास्त्र सांगतं देवाने जेव्हा मला बनवायचा प्लॅन केला, मला इन अ सेन्स मंडळीला, तुम्हाला, तर देव म्हटला हा किंवा ही माझ्या सारखा असला पाहिजे, माझ्या प्रतिरूपात असले पाहिजे. व्हॉट इज दॅट? जसा देव आहे ते स्वरूप ॲट इट इज, ते स्वरूप तुमच्यात आणि माझ्यात असलं पाहिजे. देव ज्या वेळेस दीपकला बनवत होता ना, देव दीपकला बनवताना सर्वश्रेष्ठ उत्पत्ती बनवत होता. कारण दीपकवर देव इतकं प्रेम करतो, इतकं भयंकर प्रेम करतो. ना लैला ना मजनू, ना आवारा ना दिवाना, माझ्या देवासारखा कोणीच नाही. त्याचं प्रेम हे कधी न संपणार, त्याची दया ही कधी न संपणारी. तो इतका चांगला आहे, त्याचे उपकार कधी न संपणारे. मी जर जिवंत तर त्याची दया, हे चर्च जर माझ्याकडे तर त्याची दया, मी जर इथं बसलोय तर ही त्याची दया, मी जर वचन सांगते ही त्याची दया, त्याची करुणा आणि त्याचं प्रेम. कारण तो अतिशय प्रेम करणारा देव आहे. आणि या मंडळीवर त्याने इतकं प्रेम केलंय, इतकं प्रेम केलंय. मला आपल्याला सांगू द्या, त्याने या मंडळीसाठी आपला एकुलता एक पुत्र दिला. तुम्हाला माहिती नाही का, तुम्हाला आणि मला त्याने विकत घेतलंय. कोणीतरी म्हणा त्याने मला विकत घेतलंय. सेल लाउडर कोणीतरी म्हणा त्याने मला विकत घेतलंय. लिसन दिस, जेव्हा मी प्रार्थना करत होतो, देवा तुझ्या पवित्र लोकांमध्ये मी चाललोय, काय बोलू? देव म्हटलं हे सगळं सांग त्यांना जे मी तुम्हाला सांगतोय. देव म्हटलं त्यांना सांग मी स्वतःपेक्षाही जास्त त्यांच्यावर प्रेम करतो. तुम्ही इथं आहात का? तुम्ही इथं आहात का? कोणीतरी माझ्या मागं म्हणा माझा देव माझ्यावर खूप प्रेम करतो. आज एक बहीण माझ्याकडे होती, त्याच्यामुळं मला हे मीटिंग लिहायला खूप अडखळ आले पाळक साहेब. आणि त्या बहिणीला वेळ देणं पण माझी एक परीक्षा होती, कारण तिच्यावर दया तर माझ्यावर दया. आणि ते सगळं करत असताना ती बहीण माझ्याकडे इतकं रडत होती, इतकं रडत होती, कारण तिच्या मुलाने तिला धोका दिलाय. मुलगा धोका देईल, नवरा धोका देईल, मित्र धोका देईल, लेकर धोका देतील. देव प्रभू येशू कधीच धोका देत नाही. आणि माझी प्रार्थना आहे, जर कुठले धोक्याचे अनुभव नसतील तर देवावर अजून प्रेम करा, कारण मोठे मोठे धोके पुढे आहेत. आणि म्हणून मला आपल्याला सांगू द्या की तो इतकं प्रेम करतो की तो स्वतःपेक्षाही जास्त जर कोणावर प्रेम करतो तर तो इथं बसणाऱ्या प्रत्येक देवाच्या मुलीवर मुलावर. पाळक साहेब तुम्हाला थोडंसं वाईट वाटेल, मी अमोलिक पालकांबद्दल बोलते, सगळ्या पालकांसाठी, माझ्यापेक्षाही त्यांच्यापेक्षाही देव मंडळीवर जास्त प्रेम करतो. हे ट्रू आहे, याच्यात काही डाऊट नाही आहे, याच्यात काही डाऊट नाही आहे. येशू ख्रिस्त आला मंडळीसाठी, पृथ्वीची निर्मिती मंडळीसाठी, हे सगळं ओ आपल्या प्रत्येकासाठी. इवन येशू ख्रिस्ताने प्राण दिलं मंडळीसाठी. आज पवित्र आत्मा आहे मंडळीसाठी, येशू परत येणारे मंडळीसाठी, येशू सगळं काही करतो हो मंडळीसाठी. मंडळी त्याची प्रियसी, मंडळी त्याची सर्व काही, त्याची धडकन म्हणजे मंडळी, त्याचा प्राण म्हणजे मंडळी, त्याची कपोती म्हणजे मंडळी, हो त्याची प्रियसी म्हणजे मंडळी. प्रिय मंडळी, त्याचं प्रेम लक्षात घ्या. तो त्याने काहीच राखून ठेवलेलं नाही हो. जे त्याच्याकडे बेस्ट होतं, बेस्ट ते पण मंडळीसाठी देऊन टाकलं. एकुलता एक, तू सुद्धा जा. माझा त्याग का केला मंडळीसाठी, माझ्या मुला मला वतस्तंभावर का पाठवलं, माझ्या मंडळीसाठी. का बरं आपण एक बेस्ट टाळ्याचं अर्पण इतकं प्रेम करणाऱ्या देवाला देऊ नये? एक जोरदार कमन, गिव्ह द बेस्ट, गिव्ह द बेस्ट. ओ शादा गामा शेरे. एकदा एक जहाज प्रवास करत आहे. जहाज समुद्राच्या मध्यभागी आहे. त्या काळात विमान वगैरे नव्हते. आणि अचानक त्या जहाजाला छिद्र पडलं, मोठं होल. त्या काळामध्ये वॉटर वेल्डिंग नव्हती. आजच्या काळामध्ये आता जे शिकलेले आहेत त्यांना माहिती असावं, जहाजाला जर काही होल वगैरे पडलं तर अशा प्रकारचे टेक्निशियन किंवा फॅब्रिकेटर्स आहेत की ते पाण्यात उडी मारतात, खाली जातात, वेल्डिंग मारतात. त्यांचा पगार पण फार मोठा आहे समुद्राचं. पण त्या काळात अशा काही टेक्नॉलॉजी नव्हत्या. आणि त्या जहाजातलं जे छिद्र पडलं, पाणी वाढायला लागलं आणि कॅप्टनच्या लक्षात आलं की आपण डेंजर झोनमध्ये आहोत, आता भयंकर गोष्टी होऊ शकतात.
कॅप्टनने लोकांनी सांगितलं की आपल्या जहाजाला होल पडले, कोणाला तरी पाण्याच्या खाली जावं लागेल, माझ्याकडे काही ठराविक प्रकारचं लिक्विड आहे ते तिथं लावावं लागेल म्हणजे आपण वाचू शकतो. जवळजवळ त्या जहाजामध्ये 400-500 लोक होते. आपल्याकडे हार्डली 2 तास आहे, कोणीतरी एक जण खाली जा, आम्ही तुम्हाला खाली पाठवतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते जे लिक्विड आहे ते लावायचं म्हणजे आपण सगळे वाचू. कोणी पुढे यायला तयार नाही. कॅप्टन परत आला, आपल्याकडे 1.5 घंटा आहे, कोणीतरी या, पुढे जा, एकाला मारावं लागेल, बाकीचे वाचतील. कोणी पुढे, सगळे मरायला तयार आहे पण एकासाठी कोणी मरायला तयार नाही. आता अर्धा घंटा उरलाय, एक जण कोणीतरी पुढे या. सगळे म्हणत हम तो डुबेंगे, तुमको लेके भी डुबेंगे, सब मरेंगे ना भैया, मैं क्यों मरू. कोणी पुढे नाही आलं. शेवटी काही वेळाने पाणी जहाज, एक तरुण मुलगा पुढे आला आणि तो म्हटला मी जातो, मला द्या ते लिक्विड. त्याने उडी मारली आणि तो उडी मारता सगळे त्याच्याकडे पाहतो, एकदम तरुण, आणि त्याने उडी मारली, तो गेला, जहाजाचं होल त्याने बुजवलं आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की काही तासाने, काही काळाने जहाज कोपऱ्याला आलं. सगळे लोक उतरत होते. कॅप्टननी कोपऱ्याला उडी मारली किंवा साईडला गेले, एक बॉडी, मेलेली लाश उचलली, आपल्या खांद्यावर टाकली आणि ती जी लाश आहे, बॉडी, त्याला घेऊन कॅप्टन येत होते. कॅप्टनच्या दोन्ही डोळ्यातून पाणी पडत होतं. लोकांना समजाना काय झालं. कॅप्टन हाच तो होता ना ज्याने उडी मारली आपल्याला वाचवलं. हो, हाच तो होता. आणि याने आपल्यासाठी प्राण दिला. हो, यानेच आपल्यासाठी प्राण दिला. तुम्ही याच्यावर एवढं प्रेम करताय, रडताय. हो, मी याच्यावर खूप प्रेम करतो, कारण हा साधारण नाहीये, हा माझा एकुलता एक पुत्र आहे. हा म्हटला पप्पा कोणी जर जात नसेल तर मी जातो आणि मी या सगळ्यांना वाचवतो. हे आहे माझ्या देवाचं प्रेम, हे आहे माझ्या ख्रिस्ताचं प्रेम, की कोणीही पुढे नव्हतं, तो आला आणि तो मेला. आणि म्हणून मंडळी जी आहे आज या ठिकाणी एका चांगल्या फॉर्ममध्ये, एका चांगल्या पेसमध्ये आज मंडळीची चंगळ आहे. आरोग्य मंडळीचं, आशीर्वाद मंडळीचे, भरभराट मंडळीचे, मौज मजा मंडळीचे. मंडळी कुछ भी करे, दया होती है, तेरी दया कम ना होगी. ईश्वराची दया थांगतीचा लागेना. हो हो, त्याने माझ्यावर प्रेम केलंय, माझी अद्भुत घडण झालेली आहे. या सृष्टीमध्ये त्याने मला श्रेष्ठ केलेलं आहे. मी त्याचं प्रतिरूप आहे. त्याने देवदूत बाजूला ठेवले, त्याने स्वर्ग पृथ्वी बाजूला ठेवली, त्याने एकुलता एक पुत्र देऊन टाकला. हो, कसलं भयंकर प्रेम आहे हे. आहे कुठली मुलगी एवढं प्रेम करणारी? आहे कुठली आई एवढं प्रेम करणारी? आहे कुठला माणूस एवढं प्रेम करणार? जीवापाड प्राण देऊन टाकणं. आणि हो, कदाचित एखाद्या अशा तशा व्यक्तीसाठी किंवा चांगल्या व्यक्तीसाठी मरायला कोणी तयार होईल? सगळे पापी असताना येशू ख्रिस्त मरण पावलाय. पाप्यांसाठी, क्रूर पापी येशू ख्रिस्त त्यांसाठी मरण पावला. आणि येशू ख्रिस्ताने इतकं प्रेम केलं की त्याने आपल्या सगळ्यांना वाचवलं. बर चर्च, लक्षात घ्या, मी देवाचं अतिप्रिय लेकरू आहे. माझ्या मागे म्हणा, मी देवाचं अतिप्रिय लेकरू आहे. तुमची आई हे म्हणणार नाही बरं का, तुमचा नवरा म्हणणार नाही, तुमची बायको म्हणणार नाही, वरच्यावर म्हणतील स्वार्थ आहे. पण देवाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. कोणाचं नाही एवढं लक्ष तुमच्यावर, तुमच्या पित्याचं आहे, माझ्यावर, माझ्या पित्याचं आहे. कारण तो माझ्यावर भयंकर प्रेम करतो. तो माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. आणि तो फक्त शब्दाने प्रेम नाही करत, तेरेले चांद तारे लावूंगा, प्रॅक्टिकल. देवा, तुला हो मार्फत आनंद असतो तर मी तो केला असतो, पण त्यात तुला संतोष नाहीये. तुला पाहिजे माझं हृदय, कारण त्याने सगळी किंमत मोजलेली आहे आणि त्याने मला मुक्त केलेलं आहे आणि त्याने मला विकत घेतलेलं आहे. देवाच्या अतिप्रिय लेकरा, देवाच्या अतिप्रिय मंडळी, जर मी त्याची अतिप्रिय आहे आणि पवित्र आहे तर माझी परम जबाबदारी काय असेल किंवा देवाची मंडळी कशी असली पाहिजे याकडे पवित्र आत्मा आपलं लक्ष केंद्रित करत आहे. लक्षात घ्या, मी अतिप्रेमळ आहे किंवा माझ्यावर अतिप्रेम झालंय, माझ्यावर खूप उपकार आहेत, माझ्यावर दया झालेली आहे, मी कृपेच्या काळात आहे, मी दयेच्या काळात आहे, माझं सगळं चाललंय. हे सगळं जरी खरी असलं तर लक्षात ठेवा, माझ्यावर शिक्का मारण्यात आलाय, मला अलग करण्यात आलंय, मला वेगळं करण्यात आलंय, मला निवडण्यात आलंय, मला वाचवण्यात आलंय. यासाठी नाही की मी मनमानी करावी, यासाठी नाही की मी माझ्या पद्धतीने जीवन जगावं, यासाठी नाही की माझ्यावर खूप प्रेम झालं म्हणून मी काही पण करावं, अशासाठी की जसा माझा देव आहे तसं जीवन मी जगावं. कोणीतरी आमेन म्हणेल का? कोणीतरी अजून एकदा आमेन म्हणेल का? 1 पेत्र 1:15 आणि 16. जसा तो पवित्र आहे. वाचूया. जर मी अतिप्रिय लेकरू आहे तर मी कसं असलं पाहिजे? जर मी अतिप्रिय मंडळी आहे तर माझ्याकडून तो काय अपेक्षा करतो? वाचूया आपण 1 पेत्र 1:15 आणि 16 प्लीज.
देवाची मंडळी कशी असली पाहिजे. बेस्ट क्वायर चांगली गोष्ट आहे, चांगलं डेकोरेशन व्हेरी नाईस, 1000 5000 10,000 लोक व्हेरी नाईस, इन्स्ट्रुमेंट क्वायर प्रेज द लॉर्ड. पण हे सगळं नंतर. बेस्ट प्रचारक, बेस्ट मंडळी, बेस्ट कमिटी, बेस्ट फायनान्स व्हेरी नाईस, हे सगळं नंतर. सुरुवात जर कुठून झाली पाहिजे तर माझ्या ख्रिस्ती जीवनाचा पाया ही पवित्रता असली पाहिजे. कोणीतरी म्हणा पवित्रता. पवित्रता वाचूया आपण प्लीज. तर तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणामध्ये पवित्र व्हा. मी जर अतिप्रिय आहे, माझ्यासाठी जर सगळं दाव लावलंय, मी सन्मानपूर्वक सांगतो, देव स्वतःसाठी जगतच नाही. देव आपल्यासाठी वेडा आहे. देवाच्या नजरेमध्ये जर काय आहे तर फक्त दीपक, मी तुला माझ्या तळ हातावर, यशाया 49 15 आणि 16 माझ्या तारणाचे वचन आहे ते. जन्म देते आई विसरेल, पर्वत दृष्ट्याड होतील, टेकड्याड होतील, क्षणभर मी तुला सोडले, मात्र मोठ्या करुणेने मी तुला जवळ करेल आणि यानंतर मी तुला कधीच दूर करणार नाही. इतका वेळा पार प्रेम करणारा देव जर मला लाभलाय तर त्याची माझ्याकडून ही अपेक्षा नाही की मी व्यसनातच मारावं, मी जुन्या जीवनातच मरावं, मी नावाला ख्रिस्ती जीवन जगावं, मी नावाला चर्चला यावं, मी फक्त कब्रस्थानापुरतं, मी फक्त रविवार पुरतं, मी फक्त चर्चच्या वर्धापन दिनापुरतं चर्चमध्ये आल्यावर मी देवा तुझ्यावर प्रेम करतो. काहीतरी गाणे गात होतो ना आपण, तू बडे मै घटू, हे फक्त चर्च पुरतं उरलंय. देवाचं प्रेम, देवाची प्रीती, त्याचं आगापे प्रेम मी लाथाळत नाही ना. मी देवाच्या प्रेमाचा अति फायदा तर घेत नाही ना. पाप वाढलं तिथं कृपा वाढली. याचा अर्थ हा नाही की मी पाप करत राहू कारण कृपा वाढते. देवाने जर माझ्यावर प्रेम केलं तरी माझी आणि तुमची जबाबदारी, मला पण त्याच्यावर प्रेम करायचंय. आज देवाकडे मॅक्झिमम लोक फक्त घेण्यासाठी आहेत. आज मॅक्झिमम लोक फक्त स्वतःसाठी आहेत. मॅक्झिमम लोक फक्त देवाकडे स्वार्थासाठी आहेत. आपल्या प्रार्थना चेक करा, फक्त स्वार्थ दिसेल. आपलं बायबल वाचन चेक करा, फक्त स्वार्थ दिसेल. आपले उपवास चेक करा, फक्त स्वार्थ दिसेल. मी सन्मानपूर्वक बोलतोय. आपली आराधना पहा, फक्त स्वार्थ. फार गिने चुने बोटावर मोजण्यासारखे ते खरं खरं देवावर प्रेम करतात. ते देवासाठी वेडे झालेले, त्यांना ख्रिस्त कळलेला आहे, त्यांना देव कळलेला आहे, त्यांना ख्रिस्ताचं रक्त कळलेलं आहे, त्यांना देवाचं प्रेम कळलेलं आहे, त्यांचे डोळे उघडलेले. ते आता स्वतःसाठी जगत नाही. ज्याने त्यांच्यासाठी सगळं काही दिलं आता ते त्याच्यासाठी जगतात. जसा तो तशी मी, जसा तो तसा मी. मला जर वाटतं माझा मुलगा माझ्यासारखा असावा, माझी मुलगी माझ्यासारखी असावी, माझ्या बापाला किती विशेष वाटतं की मी त्याच्यासारखा असावा. त्याने कधी व्यसनाकडे तो गेला नाही, त्याने कधी पापाची आवड धरली नाही. शास्त्र सांगतात त्याच्यावर कुठला डाग किंवा सुरकुती पण नव्हती. हो, इतका निर्दोष, पवित्र पवित्र पवित्र. माझं जीवन कुठे आज? मी किती वर्ष झाले चर्चला येतोय, मी किती वर्ष झाले सेवा करतोय, मी किती वर्ष झाले आराधना करतोय. हो, या सगळ्या गोष्टी चालू असताना पवित्रता माझ्या जीवनाचा पाया आहे का? पवित्रता माझ्या जीवनाचा आधार आहे का? ख्रिस्ती जीवनाचं सगळं काही जर काय असेल, दागिना, प्रॉपर्टी, घरदार, बंगला नाही, पवित्रता, होलीनेस. जसा तो पवित्र आहे. 16 वचन वाचा. कारण असा शास्त्रलेख आहे, तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. 15 वाचा प्लीज. तर तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या सर्व आचरणामध्ये काय व्हा? पवित्र व्हा. मला तुम्हाला सांगू द्या किंवा विचारू द्या, कोणी मला सांगेल का तो कसा पवित्र आहे किंवा तो किती पवित्र आहे? कोणी सांगेल मला? ऑनलाईन ऑफलाईन जे कोणी कमेंट पण करू शकता. इथं किती पवित्र आहे तो, कसा पवित्र आहे तो? गाणं सोपं आहे, तो पवित्र आहे, पण सांगता येईल का तो कसा पवित्र आहे? चर्चला येणं सोपं आहे, पण सांगता येईल की तो कसा पवित्र आहे? त्याच्या प्रेमाबद्दल खूप भारी वाटतं,
पण ज्या वेळेस तो आपल्याकडून अपेक्षा करतोय की मी तुझ्यावर एवढं प्रेम केलंय, माझा स्वभाव प्रगट कर, माझं प्रतिरूप प्रगट कर, जगाला दाखव मी कसा आहे तुझ्याद्वारे, त्यावेळेस सांगता येईल का तो किती पवित्र आहे? सांगता येईल का तो कसा पवित्र आहे? हबक्कूक 1:13 मध्ये म्हटलं, त्याच्या डोळ्याच्या पापण्यांना सुद्धा पाप सहन होत नाही. तुम्ही माझ्याबरोबर आहात का? हो, कमी यायला लागले. प्रीती होती तोपर्यंत टाळ्या होत्या, प्रेम होतं, दया होती तोपर्यंत आनंद होता. ज्यावेळेस देव बोट ठेवतोय की तू कशी असली पाहिजे, तू कसा असला पाहिजे, तर सगळे गडबड व्हायला लागते. ज्यावेळेस घ्यायची वेळ येते तर मी सगळ्यात पुढं, ज्यावेळेस देवाचा फायदा उचलायची वेळ मी सगळ्यात पुढं, ज्यावेळेस देवाकडून आशीर्वाद घ्यायचे मी सगळ्यात पुढं, घर घ्यायचं मी सगळ्यात पुढं, लेकरं पाहिजे मी सगळ्यात पुढं, लग्नाचे आशीर्वाद मी सगळ्यात पुढं. पण ज्यावेळेस देव म्हणतो की पवित्र पुढे ये, मी सगळ्यात मागं, मी सगळ्यात मागं, सगळ्यात मागं. पाप आवडतंय, जग आवडतंय, मोबाईलमध्ये तासन तास. मी उपदेश करायच्या पण लायकीचा नाही आहे आणि तुम्ही सुद्धा ऐकायच्या लायकीचे नाही, इतका तो पवित्र आहे. मला माहिती नाही देव कृपा देव समजून घ्यायला. मी संदेश देत नाही, मी देवाचं हृदय मोकळं करत आहे. नाही आपली लायकी. ज्यावेळेस आम्ही येशूला पाहू त्यावेळेस पाप दिसेल. ज्यावेळेस आम्ही वधस्तंभ, वॉचमॅननी म्हणतात एकदा का तुम्ही वधस्तंभावर खरे खुरे, गळ्यातला नाही, हातावरचा नाही, दारावरचा नाही, चर्चमधला नाही, कल्वरीचा, जस्ट त्या वधस्तंभाजवळ खरे खरे आले, तुम्ही कधीच सेम राहू शकत नाही. कधीच व्यसन आवडणार नाही, कधीच व्यभिचार आवडणार नाही, कधीच नामधारी सेवा राहणार नाही, कधीच नामधारी जीवन राहणार नाही. कारण त्याचं प्रेम कळालंय, त्याचं स्वरूप कळालंय, त्याचं जीवन कळालंय. आता जगात मजा नाही, आता संसारात मजा नाही, कारण त्याने माझ्यावर एवढं प्रेम केलंय. अरे कोणी एवढं प्रेम करतं का? होय करतंय. माझा जिवंत देव त्याने इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं, त्या प्रेमाची तुलना नाही. ओ काल आज युगानुयुग फक्त देवदूत म्हणतात पवित्र पवित्र पवित्र. 3 वेळा हात उंच करून म्हणूया पवित्र. येस, व्हेरी नाईस. ओ हो, आवाज पण उंच झाला पाहिजे. व्यसन निघून जाओ, शरीराचे बंधन तुटो, शैतानाचे बंधन तुटो, जगाचे बंधन तुटो, पापाचे बंधन तुटो, संसाराचे बंधन तुटो, नरकाचे बंधन तुटो. एक नवीन पिढी उभी राहो, एक सेनाधीश देवासाठी पवित्र पिढी उभी राहो. अशी पिढी जी पवित्र आत्म्याला खाली घेऊन येईल, असे सेवक जे जगाचे उलथापालट करतील, जे वेद्या पेटवतील, ओ ज्यांचं जीवन एक नमुना बनेल. अति प्रिय मुलगी, अति प्रिय मुलगा जो देवासारखं जीवन जगायला सुरू करेल. टाळ्याचा पण देवाला देऊया जोरदार जोरदार, कारण तो प्रेम करणारा देव आहे. ओ हो, तो आला ना, सगळं आलं, तो सगळं काही आहे. रोज म्हणा, रोज पवित्रतेत वाढायचंय. रोम 12:1 आणि 2 म्हटलं, जिवंत पवित्र आणि ग्रहणे अर्पण आपलं जीवन होऊ द्या. वचन 2 मध्ये म्हटलं, त्याची योजना समजून घ्या, स्वतःचं नूतनीकरण होऊ द्या. मी सन्मानपूर्वक आणि दुःखपूर्वक सांगेल, अनेकदा चर्चमध्ये आम्ही पाप घेऊन येतोय. अनेकदा वचन सांगताना आमच्या जीवनात पाप असतं, गीत गाताने पाप असतं, सेवा करताना पाप असतं. पाप कधीच पवित्रता येऊ देणार नाही आणि पवित्रता कधीच पाप येऊ देणार नाही. एकदा जरी पवित्रतेत आलो, देव मोठ्या गोष्टींना सुरुवात केल्याशिवाय राहणार नाही. नेवाशासाठी मोठा हंगाम येत आहे, नगर जिल्ह्यासाठी मोठा हंगाम येत आहे, महाराष्ट्रासाठी मोठा हंगाम येत आहे, भारत देशासाठी मोठा हंगाम येत आहे. पण हा हंगाम, लिसन, हा हंगाम जर कोण आणेल तर मंडळीची पवित्रता. आज देव ती मंडळी शोधत आहे, ते मेंढरू शोधत आहे, ती नवरी शोधत आहे, ती कुमारिका शोधत आहे, तो वर्शिप लीडर शोधत आहे, ते याजक शोधत आहे, जे छावणी अशुद्ध होऊ देणार नाही. मला पवित्रतेत वाढायचंय, मला पवित्रतेत वाढायचंय. माहिती नाही माझा शेवट कधी. मला मरणाची तयारी करायची. मरण जेव्हा यायचं तेव्हा येऊ, पण मी पापात मरता कामा नये, मी नामधारी जीवनात मरता कामा नये. मला रोज त्याच्यामध्ये वाढायचंय, मला रोज त्याच्याबरोबर चालायचंय. पवित्र शास्त्रात 3 लोक आहेत. मी अगदी काही वेळात थांबायचा प्रयत्न करेन. एक आहे योसेफ. बोला योसेफ. हा हार्डली 17 ते 19 वयामध्ये आहे.
याच्या भावाने दगाबाजी करून याला विकून टाकलं. याला 2 स्वप्न पडले, मला 2 स्वप्न. आणि याला विकल्यानंतर, याला खड्ड्यात टाकल्यानंतर, विकल्यानंतर हा एका पोटीफर नावाच्या घरी आहे आणि त्या ठिकाणी हा देवाला भिवून पवित्रताईमध्ये आपलं जीवन जगतो. त्या मालकाच्या बायकोच्या चरण जर गेली की हा फार सुंदर आहे आणि आम्हाला पाहायला मिळते ती रोज त्याच्याकडे यायची. तुम्ही जर उत्पत्ती 39 मध्ये गेले आणि मला असं वाटतं त्याचं 9 वचन तर तुम्हाला पाहायला मिळेल, ती रोज येऊन त्याला म्हणायची माझ्याबरोबर व्यभिचार कर. म्हणा रोज, कमन म्हणा रोज. पहिला व्यक्ती योसेफ, ज्याला रोज पाप करण्याची संधी होती, रोज व्यसन करण्याची संधी होती, रोज मोबाईलमध्ये घाणेरड्या गोष्टी पाहण्याची संधी होती, रोज बाकीच्या गोष्टी. मी इतकं खाली अजून जाणार नाही कारण तुम्ही देवाचे प्रिय लेकर आहात, पण पाप आपल्याला बाजूला ठेवायचे. आता पास्टर हे संजीवन जे आहे ना, हे चिन्ह चमत्काराचं नसेल, ते होत राहतील. आता हे देवाकडे वापस येण्याचं संजीवन आहे. कुठून पडलं याची आठवण करण्याचं संजीवन आहे. पहिलं प्रेम परत धरण्याचं संजीवन आहे. नवीन सुरुवात करण्याचं संजीवन आहे. तुझ्या सुरुवातीपेक्षा तुझा शेवट धमाकेदार झाला पाहिजे. मी म्हणलं तुझ्या सुरुवातीपेक्षा तुझा शेवट धमाकेदार झाला पाहिजे. मला तुमचं माहिती नाही, पण हे देवा दीपकच्या सुरुवातीपेक्षा दीपकचा शेवट हा विशाल असू दे, हा विस्तार असू दे. मला तो शमशोन नाही पाहायचा जो जोकर झालाय, मला तो शमशोन पाहायचाय जो आयुष्यातले सर्वात मोठे कामं करून जाते. परत एकदा मला पवित्र कर, परत एकदा मला शुद्ध कर, परत एकदा माझी भेट घे, परत एकदा मला थोड, परत एकदा मला तहानेलं कर, परत एकदा मला भुकेलं कर, परत एकदा मला वचनामध्ये घे, परत एकदा मला पवित्रतामध्ये घे, परत एकदा मला आज्ञा पालनामध्ये घे, परत एकदा मला तू पाहिजे. मागच्या वर्षी मी वेड्यापणात संपूर्ण बायबल 8 वेळा वाचलं. तुम्ही माझ्याबरोबर आहात. शेवटचे काही मिनिटं किती वेळा? कचित मागच्या 8 वर्ष झाले आपण एकदाही बायबल वाचलं नसेल, किंवा त्याच्यापेक्षाही जास्त का. मी आपल्याला चॅलेंज करतो, देवावर प्रेम करताना एक प्रार्थना नेहमी करा. देवा मला जुनं राहू देऊ नको. माझ्या मागे म्हणा, देवा मला जुनं राहू देऊ नको. मला जुनं राहू देऊ नको. मला नवीन कर. बोला मला नवीन कर. बोला माझ्या जीवनात नवीन काम कर. जोरात बोला माझ्या जीवनात नवीन काम कर. योसेफ रोज तिच्यापासून पळत आहे. योसेफ रोज त्या पापाला रिजेक्ट करत आहे. आज देवाशी मंडळी शोधते जे रोज पापाला कुचलतील आणि ख्रिस्त येशूमध्ये बलवान होतील. 2 तिमोथी 2:1 ख्रिस्त येशूच्या कृपेमध्ये बलवान होत जा. पापामध्ये नाही, जगामध्ये नाही, धन संपदेमध्ये नाही, मला ख्रिस्तामध्ये बलवंत व्हायचं. एक दिवस असा आला, तिने येऊन धरलं. मी व्यसन सोडतो पण व्यसन माझ्याकडे तर नाही का. लिसन 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 तिने येऊन धरलं. आता तेव्हा मी नाही गेलो, ती आली, काय फरक पडतो. मी थोडं, आता तू तिचा नाही कर, मी तो ओके होतो, रोज पळायचो ना. आता तिने धरलंय, जे झालं ते आता झालं. नाही 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 नाही, हे करू नको. सरक, मला देव पाहते, मला देव पाहते. लिसन 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 प्रगती 4 मध्ये जर तुम्ही आले, येशूने जे देवदूत पाहिले ते डोळे झाकताय. योहानाने जे देवदूत पाहिले त्यांच्या अंगभर डोळे आहेत, ते डोळे झाकत नाहीये. तुम्ही माझ्याबरोबर आहात का? तुम्ही माझ्याबरोबर आहात का? तुम्ही माझ्याबरोबर आहात का? मला देव मला पाहत आहे. पास्टर्स अँड सिस्टर लिसन दिस. पाप केल्यावर देव नाही आठवला पाहिजे, पाप करण्या अगोदर देव आठवला पाहिजे. लिसन लिसन पाप केल्यावर देव नाही आठवला पाहिजे. देव कधी आठवला पाहिजे? सर्वजण म्हणा, पाप केल्यावर देव नाही आठवला पाहिजे. ओ झाला तर काय करू. ते पापी जीवन, ते नाही झालं हे विजयी जीवन. ख्रिस्त मी पाप करा म्हणून नाही आला. देव माझ्यावर जीवापाडी यासाठी प्रेम करत नाहीये की मी जुनं जीवन जगावं. फक्त नाव बदललं, कॅरेक्टर नाही बदललं. ख्रिस्त याच्यासाठी आला की मी बदलावं. लोकांना ख्रिस्त सांगण्याची गरज नाहीये, ख्रिस्त दाखवण्याची गरज आहे. कोणीतरी म्हणा मी ख्रिस्त दाखवणार, कोणीतरी म्हणा मी ख्रिस्त दाखवणार, कोणीतरी शेजारच्याला म्हणा मी ख्रिस्तासारखं जगणार, शेजारच्याला म्हणा मी ख्रिस्तासारखं जगणार. रोज गल्ल्यात येत होता, रोज रोज रोज. ना शौल पुढे येत होता,
ना इस्रायल लोक पुढवत होते. रोज रोज गल्ल्यात रोज येणार, पोटी पाराची बायको रोज येणार. जर रोज आराधना नाही, रोज बायबल वाचन नाही, रोज प्रार्थना नाही, रोज देवाची संगती नाही, मी पवित्रतेत राहू शकत नाही. म्हणून मी रोज बायबल वाचणार. 20 वर्ष पासून मी कधी मध्ये वाचायचो पाळक असताना, आणि मी नम्रपणे सांगते मला काही लाज वाटत नाही. इथं सांगेल काही पण मी लय धार्मिक, तिथं जेव्हा तो माझा मुखोटा उतरेल म्हणजे तू तर 1 नंबरचा ढोंगी होतास. प्रचार भारी करायचा, जीवनात काही नव्हतं. इथंच क्लिअर केलेलं बरं. प्रभू जे कुंभाराने घेतलं 4 पट परत देतो. आज या घराला हे ऐकण्यासाठी नाही, अनुभवासाठी. कधी कधी पाळक आहे, उपदेश करतो, मेंबरमध्ये बिजी, लग्न लावण्यात बिजी, बाप्तिस्मे करण्यात बिजी, मित्रांमध्ये बिजी. देव झाला साईटला. 22 महिने झालेत. असा एक दिवस नाही की बायबल वाचल्याशिवाय मी झोपलो. आणि हे मी नाही करते, ती जी पवित्रताई आहे ना ती मला भुकेला आणि तहानेला करते. काय हो, मी निर्णय घेतला बायबलशिवाय जगायचं नाही, प्रार्थनेशिवाय जगायचं नाही, देवाशिवाय जगायचं नाही. प्रभू ज्या दिवशी तू नाही मला मारून टाक, ज्या दिवशी तू नाही ते जीवन नाही. देव एक नवीन पिढी शोधत आहे. देव एक नवीन मंडळी शोधत आहे जी देवासाठी भुकेली होईल. आणि हे देवा माझी भूक वाढव, आणि हे देवा माझी तहान वाढव. दलीला रोज शमशोनाकडे येत होती, राज सांग, राज सांग, राज सांग. योसेफ वैतागला नाही, शमशोन वैतागला. काही ना चर्चचा कटाळा, काही ना प्रार्थनेचा कटाळा, काही ना उपवासाचा कटाळा, काही ना दशम द्यायचा कटाळा, काही ना चर्चच्या ऍक्टिव्हिटीचा कटाळा. काय झालंय, दलीलाने पकडले. माझी प्रार्थना आहे, माझी प्रार्थना आहे, रोज 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 माझी ताकद वाढत राहो, माझी आध्यात्मिक शक्ती वाढत राहो. येणारा काळ असा राहो की माझ्या समोर अधोलोकाचं पण काही चालणार नाही, कारण आता तो माझ्यामध्ये. युद्ध माझं नाही, युद्ध त्याचं आहे. मला युद्ध त्याचं आहे. मंडळी कशी असावी, तर मंडळी पवित्र असावी. कारण मंडळीचा मेंढपाळ, मंडळीचा देवबाप, मंडळीचा देवपुत्र आणि मंडळीचा देव पवित्र आत्मा हा पवित्र आहे. आजच्या मंडळांमध्ये पवित्रता नाही उरली, पावर आलाय, पावर. पवित्रता मॅक्झिमम. देवाशी मंडळी या नेवाशातून या मंडळीला उभारत आहे जी अजून पवित्रतेत वाढेल, अजून पवित्रतेत वाढेल. जेवढी पवित्रता वाढेल तेवढी प्रेझन्स वाढेल. हे आलडून ओढून नाही होणार. भविष्यवाण्या करणारे पण पापात आहेत, उपदेश करणारे पण पापात आहेत. मोठे मोठे तुम्ही ज्यांना इकडे तिकडे पाहताय ना, अनेक जण पडलेत हो, कारण त्यांची सेवा देव झालाय, देव सेवा नाही आहे. मी माझ्या मंडळीला नेहमी सांगतो, आम्ही 700 दिवस आता पूर्ण करतोय. या 8 एप्रिलला उपवास प्रार्थना देव होता कामा नये, देव उपवास प्रार्थना झाला पाहिजे. तुम्ही माझ्याबरोबर आहात? मंडळी देव होता कामा नये, देव मंडळीचा देव झाला पाहिजे. हे कधी होईल, त्याच्या संग सुरू करावं लागेल. आगे जाना है, आगे जाना है, आगे जाना है. पवित्रता नाही, कितीही येशू येशू म्हणा, मी तुला ओळखत नाही. मी भूत काढले, नाही ओळखत मी तुला. बाप्तिस्मे दिला, अरे नाही ओळखत. चल अनर्थ करणाऱ्या, त्याच्यासारखं जागावं लागेल, त्याच्यासारखं बोलावं लागेल, त्याच्यासारखा विचार करावा लागेल, त्याच्यासारखं ऐकावं लागेल, त्याच्यासारखं जाऊ द्यावं लागेल. मला त्याच्यासारखं बनायचंय. मला माहिती नाही तुम्ही आज माझ्याकडून काय अपेक्षा केल्या होत्या, पण देव आपल्याकडून हीच अपेक्षा करत आहे की मंडळी ही पवित्र झाली पाहिजे. मंडळी जर का पवित्रता वाढली, जग इथं धावत येईल. मी म्हटलं जग इथं धावत येईल, कारण जगाचा अधिपती इथं आलेला आहे. मी या काही शब्दाने थांबेल, कारण अंकल काठीवर उभे आहेत, मला फार सन्मान वाटतोय. ते बसले तरी चालेल. वा वा वा, एक टाळी वाजूया आपण त्यांच्यासाठी. सो ऑनर, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. एक व्यक्ती जंगलातून चाललाय, जाता जाता त्याला आजगराचं पिल्लू सापडलं. म्हणा आजगर. आणि त्याला त्याची कीव आली. कोणाची कीव आली? व्हेरी नाईस. सापाची. कोणी कुत्रं पाळतंय, कोणी मांजर पाळतं. गाड्याने काय पाळला? आजगर पाळला. छोटा होता, नॉटी नॉटी, पप्पी पप्पी. जवळ घेणं, दूध पाजणं, छातीला लावणं. काही लोकांना कुत्रे फार जवळ लागतात. माझ्याकडे पण मला मध्ये लागतं, म्हणजे जास्त जवळ नाही, जास्त लांब नाही.
काही नाही लागतात आणि तो त्यांचा ज्याचा त्याचा भाग. एकदम कुत्रं बिछाण्यात वगैरे ना, आपल्या तर कोणी असेल डॉग लवर म्हणतो आपण त्यांना, हा साप लवर, आजगर लवर, एकदम आजगर जवळ जवळ, त्या मोठं व्हायला लागलं, पप्पी एकदम लेकरो, एकदम छान, त्याला सगळं डाएट, फळं बिळं, त्याचं ट्रीटमेंट, त्याला अँटीबायोटिक, त्याचं स्पेशल डॉक्टर व्हिजिटला. ते आजगर चांगलं मोठं झालं, 6-1 फुटाचं, त्याच्यापेक्षा मोठं, आजारी पडलं. डॉक्टरला बोलवलं, त्याला गोळ्या औषध दिले. काय झालं डॉक्टर? हा एकदम ओके. मग खात का नाहीये? काय झालंय ना, खाणं बंद केलंय. हा मोठं काहीतरी खाणार आहे. आता हा छोटा खाणारा नाही राहिला. काय देऊ याला मोठं? काकडी, डांगर, भोपळा. हा तुला खाणार आहे. हा आज ती तंबाखू जर नाही सुटली, आज जर त्या मोबाईल मधल्या प्रोनोग्राफ्या नाही गेल्या, आज जर सेवेत असतानाही, सेवक असतानाही जर नवीन सुरुवात नाही झाली, जे काही असेल, जे काही असेल, शरीराला विटाळणं, आत्म्याला विटाळणं, कुटुंबाला विटाळणं, मंडळाला विटाळणं, देवाला याचा सगळ्यात भयंकर राग आहे. त्याने जीवापाड प्रेम केलं, सगळ्यापेक्षा जास्त. त्याला मी पाहिजे आणि त्याला माझे पैसे नको आहेत, त्याला माझं धन दौलत नकोय, त्याला माझं हृदय पाहिजे. ते हृदय शुद्धच असलं पाहिजे. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. आज इथून आम्ही सेम जाणार नाही. काय गात होती बाळा तू? मी आलेलं एक गीत चालू होतं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. या, कॅन यू लीड अस, कॅन यू लीड अस. या आपण डोळे बंद करूया. लेट्स गो इन टू द प्रेझन्स ऑफ गॉड. माझी वेळ संपली, देवाची वेळ चालू आहे. गो 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 प्लीज, शाखा मार. हो हो, आज मी पाप घेऊन घरी जाणार नाही. आज मी जुन्या स्वभाव घेऊन घरी जाणार नाही. आज मला देवामध्ये वाढायचंय. जुनं ते होऊन गेलं, आता मी नवीन उत्पत्ती आहे. आता मी नवीन उत्पत्ती आहे. कोणीतरी म्हणा, मी नवीन उत्पत्ती आहे. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे, पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.